Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology Standard 12 Revision 2021. विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच क्रॉप प्रोडक्शन सब्जेक्ट कोड 75 या विषयाचं आपण रिव्हिजन सुरू केलेलं आहे आणि ही रिव्हिजन 2021 साठी घेत आहोत आपण. जे आता बोर्ड एक्झाम येणार आहे तुमची 23 एप्रिलपासनं जे सुरू होत आहे 23 एप्रिल 2021 या बोर्ड एक्झामसाठी आपण हे रिव्हिजन घेत आहेत. बरेच कमेंट्स आलेले आहेत. आपलं सिलेबस पूर्ण आपण यूट्यूबद्वारे संपविलेलं आहे आणि रिव्हिजन आपण सुरू केलेलं आहे. या अगोदर आपण पेपर पॅटर्नसुद्धा टाकलेला आहे आणि फर्स्ट बॅच आहे तुमची की पहिली परीक्षा देणारी, तर त्याचं आपण सॅम्पल पेपरसुद्धा टाकलेला आहे. बघूया पहिलं चॅप्टर ट्रेडिशनल क्रॉप. ट्रेडिशनल क्रॉप हा जो चॅप्टर आहे याचं वेटेज आहे 9 ते 12 म्हणजे कंपल्सरी 9 आणि विथ ऑप्शन 12 मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पेपरमध्ये या ट्रेडिशनल क्रॉपवर या चॅप्टरवर 12 मार्काचं विचारणारच, कारण की और कोणा कशाला असतं हे कळत नाही. तर आपल्याला तो चॅप्टर 12 मार्काचा आहे म्हणूनच अभ्यास करायचा आहे. तर हा वेटेज जास्त आहे. तर पहिलं चॅप्टर, दुसरं चॅप्टर आणि तिसरं चौथं चॅप्टर हे 12 मार्काचे वेटेजचे चॅप्टर आहेत. या अगोदर आपण वेटेजसुद्धा दिलेलं आहे चॅप्टर वाईज. आणि आता प्रश्नही त्या चॅप्टरमधले कसे विचारणार आहेत हे आपण बघणार आहोत. तर ट्रेडिशनल क्रॉप हे 12 मार्काचं पेपरमध्ये कुठेही असणार आहे. तर त्याचं आपण गेस लावलेला आहे. त्याचं ब्ल्यूप्रिंटनुसार आपण सांगत आहोत की या चॅप्टरवर एक क्वेश्चन नंबर 1 1 मार्काचं येणार आहे. ते MCQमध्ये असेल किंवा मेक द पेअरमध्ये असू शकतं किंवा ऑड वन आऊटमध्ये असतं किंवा ट्रू फॉल्समध्ये असू शकतं. तर जास्त करून MCQमध्ये हे विचारू शकतात. आणि एक 3 मार्काचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये आणि एक क्वेश्चन नंबर 5 मध्ये बी 8 मार्काचा असणार आहे. तर हे 8 मार्काचं कंपल्सरी या चॅप्टरवर क्वेश्चन नंबर 5 बी मध्ये असणारच आहे. तर या अगोदर आपण पेपर पॅटर्न सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5A 6 मार्काचे 2 विचारतात, 1 सोडवायचे असतं. तसंच क्वेश्चन नंबर 5B मध्ये 2 प्रश्न असतात, 1 सोडवायचे असतात, 8 मार्काचं असतं. तर त्यामध्ये या चॅप्टरवर 8 मार्काचं विचारणारच म्हणतोय. तर ते कसं विचारतात ते बघूया आपण. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला एकूण 5 क्रॉप आहेत. व्हीट आहे, पॅडी आहे, ग्राउंडनट आहे, सोयाबीन आहे, ग्राम आहे. तर या ट्रेडिशनल क्रॉपमध्ये आपल्याला 5 पिकाचा अभ्यास करायचा आहे. 5ही पिकं महत्त्वाची आहेत. असं कोणतंही असं सांगता येत नाही की हा असं आहे. तर कारण कोणतंही एक क्रॉप 8 मार्काचा विचारला तर कारण कोणते क्रॉप सोडता येणार नाही, परंतु जास्त भर असणार आहे सोयाबीन, ग्राउंडनट, व्हीट आणि काही वेळेला पॅडीसुद्धा विचारू शकतात. ग्राम हे थोडं विचारू शकत नाही, हे रबी क्रॉप आहे. तर बघूया आपण व्हीट क्रॉपचं रिड्यूस झालेलं सिलेबस या चॅप्टरवर कोणते पॉईंट रिड्यूस झाले. कारण क्रॉप सायन्ससारखं किंवा इतर विषयासारखं आपलं पूर्ण क्रॉपच डिलीट नाही आहे. आपल्या क्रॉप प्रोडक्शनमध्ये काही पॉईंट डिलीट केलेले आहे बाळांनो. रिकॉल आणि मेमरी असं भरपूर ते डिलीट केलेलं आहे जे कामाचं नाही. ऑलरेडी आपण ते शिकतच नाही, तर तेच डिलीट जास्त झालेलं आहे. असं एखादी क्रॉप कमी केलेलं नाही आहे. तर ही चूक अशी झालेली आहे त्यांची की बाबा जे सोपं आहे ते डिलीट करा, जे माहीत आहे, जे इंट्रोडक्टरी भाग आहे एकमेकावर अवलंबून आहेत ते डिलीट करा असं म्हटल्यामुळं आमच्या बोर्ड ऑफ स्टडीच्या लोकांनी तसं सुरुवात केली. पण नंतर पश्चाताप झालेला आहे की नाही, आपण काही भागच रिड्यूस केलं असतं तर जमलं असतं. तर हे एक बॅड झालेलं आहे आपल्यासोबत. तर रिड्यूस हा टॉपिकच केलेलं आहे, त्यामधलं पॉईंट रिड्यूस केलेलं आहे. तर बघूया आपण व्हीटमध्ये प्रेपरेटरी टिलेज म्हणजे लँड प्रिपरेशन हे अजिबात विचारणार नाही बोर्ड एक्झाममध्ये. नंतर व्हीटचं सोईंग सीझन, टाईम, व्हेरायटी, इंटर कल्टिवेशन, क्रॉप रोटेशन हे सुद्धा विचारलं जाणार नाही. तर या बोर्ड एक्झाममध्ये 2021ला जी परीक्षा होणार आहे तुमची त्यामध्ये हे पॉईंट राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आपण तसं यूट्यूबमध्ये सगळं शिकविलेलं आहे, कारण यूट्यूब आपले लॉंग लाईफ आहे.
तर यासाठी आणखी रिव्हिजनमध्ये तुम्हाला प्रत्येक क्रॉपचं रिड्यूस काय झालेलं आहे भाग ते तुम्हाला सांगत आहे. तसं वेळोवेळी आपण टेलिग्राम चॅनलवर पाठविलेलं आहे PDF आणि त्याच्यावर व्हिडिओसुद्धा आपण तयार केलं होतं रिड्यूस सिलेबसवर. आता पर्टिक्युलर त्या टॉपिक्स आपण बघणार आहोत. तर व्हीटवर हे पॉईंटवर व्हीट विचारलं जाणार नाही. तर आता व्हीटवर 8 मार्काचं कसं विचारतात, 3 मार्काचं कसं विचारतात, 1 मार्काचं कसं विचारतात ते बघूया आपण. तर बघूया आपण 8 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 5B मध्ये विचारू शकतात. सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट व्हीट क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉईंट. 8 मार्काला हे व्हीट क्रॉप विचारू शकतात. तर खाली 4च पॉईंट विचारलेले असणार आहेत 8 मार्कासाठी, म्हणजे 2-2 मार्काचे 4 पॉईंट. तर 8 मार्क होणार आहेत. ऑर राहणार नाही. ऑर हे क्वेश्चनच ऑर असल्या कारणाने पॉईंटला ऑर नाही बाळांनो, ह्या पॉईंटला ऑर नाही, 4च असणार कोणतीही. यापैकी 4 कोणती विचारणार, जसं इकॉलॉजी. मग इकॉलॉजीमध्ये काय लिहावं लागणार तुम्हाला, क्लायमेट आणि सॉईल सेपरेट लिहायचं 1-1 मार्कासाठी. व्हेरायटी एनी 4. तर व्हेरायटी हे सुद्धा भाग डिलीट झालेला आहे, हे डिलीट आहे. व्हेरायटी विचारणार नाही बाळांनो, हे चुकीनं राहिलेलं आहे. सीड रेट आणि स्पेसिंग हे विचारू शकतात. हार्वेस्टिंग अँड यील्ड हे विचारतात. इरिगेशन विचारतात. इकॉनॉमिक युजेज विचारतात. लिस्ट आउट द इम्पॉर्टंट पेस्ट विचारतात. लिस्ट आउट द इम्पॉर्टंट डिसीजेस विचारतात. कारण डिसीजेस प्लांट प्रोटेक्शन रिड्यूस झालेलं नाही या क्रॉपवर, बाकी क्रॉपवर प्लांट प्रोटेक्शनसुद्धा रिड्यूस झालेलं आहे आणि सगळ्या पिकाचे व्हेरायटीज रिड्यूस केलेली आहेत. व्हेरायटी विचारणार नाही. आणि मग 3 मार्काला कोणते प्रश्न विचारतात, तर रस्ट ऑफ व्हीट, इकॉनॉमिक युजेससुद्धा 3 मार्काला विचारू शकतात व्हीटचं. तर हे महत्त्वाचं आहे. रस्ट विचारू शकतात 3 मार्काला. सीड ट्रीटमेंट विचारू शकतात, कारण सीड ट्रीटमेंट रिड्यूस झालेलं नाही. सीड ट्रीटमेंट ऑफ व्हीट असे विचारतात 3 मार्कासाठी. इकॉनॉमिक युजेस 3 मार्कासाठी विचारतात. आणि रस्टचं सिम्पटम आणि कंट्रोल मेजर 1.5 मार्कासाठी विचारू शकतात. तर हे व्हीटवरचे महत्त्वाचे प्रश्न. ओके, समजलं. बघूया आपण व्हीट. लोकल नेम गहू, बॉटॅनिकल नेम ट्रिटिकम ॲस्टिवम, हे बॉटॅनिकल नेम आहे. बॉटॅनिकल नेम लिहित असताना पहिलं जे जिनस आहे, पहिलं वर्ड जे आहे ते जिनस असं म्हणतो आपण, दुसऱ्या वर्डला स्पेसीज म्हणतात. तर जिनसचं पहिलं लेटर कॅपिटल असावं आणि स्पेसीजचं पहिलं लेटर स्मॉलच असायला पाहिजे. सेपरेट अंडरलाईन लिहायला पाहिजे, करायला पाहिजे. असं लिहिण्याची पद्धत आहे. अशा पद्धतीनेच लिहायला पाहिजे बॉटॅनिकल नेम विचारलं तर MCQमध्ये हे विचारतात. तर एक MCQ ट्रेडिशनल क्रॉपवर येणार आहे. तर कोणत्याही क्रॉपचं बॉटॅनिकल नेम, फॅमिली विचारू शकतात. तर व्हीटची फॅमिली ग्रॅमिनी आहे. ओरिजिन सहसा विचारणार नाही. हार्ड व्हीटची अबायसिनिया आहे. सॉफ्ट व्हीटचं नॉर्थ वेस्ट इंडिया आहे, हे ओरिजिन आहे. नंतर इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये सॉईल, व्हीट क्रॉप ग्रोन वाईड रेंज ऑफ सॉईल बट वेल ड्रेन्ड, लाईट टू हेवी सॉईल्स आर मोस्ट सुटेबल. तर गहू हे पीक कोणत्याही जमिनीमध्ये येतं, रेड, ॲल्युवियल, ब्लॅक सगळ्या जमिनीमध्ये येतं. पण त्यामध्ये उत्तम निचरा होणारी हलकी ते भारी सगळ्या जमिनी चालतात गहू पिकाला. इन महाराष्ट्र ग्रोन ऑन हेवी सॉईल. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गहू हे पीक भाऱ्या जमिनीमध्ये घेतलं जातं. देन सॉईल pH 5.5 to 7.5. तर गहू या पिकाला जमिनीचं सामू जे आहे 5.5 ते 7.5 असणं आवश्यक आहे. तर हे सॉईल काही वेळेला 2 मार्कासाठी विचारतात, तर आणि 1 मार्काचं. इकॉलॉजी म्हटलं तर 1 मार्कच असणार आहे सॉईलला. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे. पहिलं पॉईंट आपण कोणत्याही पिकासाठी विचारलं तर आपण दिस क्रॉप ग्रोन ऑन वाईड रेंज ऑफ सॉईल बट वेल ड्रेन. भात पीक सोडलं तर सगळ्या पिकाला वेल ड्रेन सॉईल असणं आवश्यक आहे. तर या पद्धतीनं सॉईल लिहिणं आवश्यक आहे. देन क्लायमेट, इट इज अ टेम्परेट क्रॉप. तर क्लायमेट लिहित असताना काही वेळेला डायरेक्ट क्लायमेटसुद्धा विचारू शकतात 2 मार्कासाठी. तर इथं 1 मार्कासाठी इकॉलॉजी म्हटलं की इकॉलॉजी 1 मार्कासाठी असणार आहे. तर इकॉलॉजी लिहित असताना तो पीक कोणत्या कटिबंधातील आहे, तो ट्रॉपिकल आहे का, सब ट्रॉपिकल आहे का, टेम्परेट आहे, यापैकी एक शब्द असणं गरजेचं आहे. दुसरं, इट रिक्वायर कूल अँड ड्राय अँड क्लिअर वेदर. तर दुसरं हे लिहायला पाहिजे त्याला कसं हवामान पाहिजे, थंड, कोरडं, दमट यापैकी लिहायला पाहिजे. तर व्हीट या पिकाला कूल, ड्राय अँड क्लिअर वेदर असणं गरजेचं आहे. देन ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 7 to 21 डिग्री सेल्सिअस. त्याचबरोबर तापमान जे आहे
7 ते 21 डिग्री सेल्सिअस दरम्यान असणं आवश्यक आहे. भात पिकाला हे महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट, रेनफॉल इज अबाउट 750 टू 1600 मिलीमीटर. तर 750 ते 1600 मिलीमीटर या दरम्यान पर्जन्यमान असणं आवश्यक आहे. हाय ह्युमिडिटी इज हार्मफुल. तर जास्त आर्द्रता पिकासाठी घातक असतं. तर क्लिअर वेदर असणं आवश्यक आहे, तरच गहू पीक चांगलं येतं, नाही तर रोगराईचं प्रादुर्भाव होतं. असं हवामान असणं आवश्यक आहे. नेक्स्ट पॉईंट, सोईंग सीझन अँड टाईम विचारणार नाही. सोईंग मेथड, ड्रिलिंग अँड ब्रॉडकास्टिंग आहे. तर गहू पीक हे ड्रिलिंगने पेरलं जातं आणि बी फेकूनसुद्धा पेरलं जातं. स्पेसिंग असतं, डिपेंड अपॉन द टाईप ऑफ कल्टिवेशन मेथड्स अँड टाईप ऑफ व्हेरायटीज. तर त्या पिकाच्या जातीवर आणि मशागत पद्धती कोणती, आपलं इरिगेटेड आहे का रेनफेड आहे यावर अवलंबून आहे. तर इरिगेटेड व्हीट असेल तर 22.5 सेंटीमीटर रो टू रो डिस्टन्स, देन प्लांट टू प्लांट डिस्टन्स नॉट मेंटेन. तर गहू या पिकामध्ये 2 झाडाचं अंतर मेंटेन होत नाही. 2 ओळीमधलं सांगता येतं. ओलिताचं असेल तर वेळेवर पाणी देत असल्या कारणाने गहू चांगलं येतं. त्यासाठी जास्त अंतर म्हणजे 22.5 सेंटीमीटर यायला पाहिजे. तेच रेनफेड असेल तर 30 सेंटीमीटर. रेनफेड असेल तर 30 सेंटीमीटर 2 ओळीमधलं अंतर ठेवायला पाहिजे. सीड रेट डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हेरायटीज अँड साईज ऑफ सीड. डॉर्फ व्हेरायटी 100 टू 125 kg पर हेक्टर. डॉर्फ व्हीट असेल तर तेव्हा 100 ते 125 किलो बियाचं प्रमाण लागतं. बोल्ड सीडेड व्हेरायटी 125 टू 150 kg पर हेक्टर. जर लार्जर साईजचं बी असेल तर 125 ते 150 म्हणजे 125 ते 150 किलो बियाचं प्रमाण गहू पिकाला लागतं. ते रेनफेड क्रॉप असेल, रेनफेड क्रॉप रिक्वायर 75 टू 80 kg पर हेक्टर. रेनफेड क्रॉप जे आहे जास्त अंतराने लावलं जातं आणि तेही आपण त्या लाकडी नांगरानं पेरतो तर बियाचं प्रमाण कमी लागतं. 75 ते 80 किलो बियाचं प्रमाण लागतं. हे झालं सीड रेट. देन सीड ट्रीटमेंट. व्हीट सीड्स आर ट्रीटेड विथ सन हीट. तर पहिली सीड ट्रीटमेंट आपण बियाणं निवडल्याबरोबर आपण ते बी चांगलं सूर्यप्रकाश देऊन म्हणजे त्याला वाळून ठेवायला पाहिजे. फॉर प्रिव्हेंट द लूज स्मट डिसीज. तर जर ओलावा असेल तर लूज स्मट डिसीजचा प्रादुर्भाव जास्त होतं. त्या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, त्या बियाला चांगलं वाळून ठेवायला पाहिजे, ड्राय करून ठेवायला पाहिजे. नेक्स्ट, सीड्स आर ट्रीटेड विथ कार्बॉक्झिल मीन्स व्हिटावॅक्स ॲट द रेट ऑफ 1 to 1.25 ग्रॅम पर kg ऑफ सीड फॉर प्रिव्हेंट द लूज स्मट अँड फूट रॉट डिसीज. त्याचबरोबर गहू या पिकाला बीज प्रक्रिया करायला पाहिजे. कार्बॉक्झिल, व्हिटावॅक्स आणि 1 ते 1.25 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे. यामुळं लूज स्मट आणि फूट रॉट रोगाचं प्रादुर्भाव थांबवता येईल. देन ऑल्सो सीड्स आर ट्रीटेड विथ थायरम at the rate of 2 to 3 gram per kg of seed for prevent the flax smut and foot rot diseases. त्याचबरोबर पण या बियाला थायरमची सीड ट्रीटमेंट करायला पाहिजे. थायरम 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणामध्ये. जर गहू पिकाच्या बियाला आपण बीज प्रक्रिया केली तर फ्लॅक्स स्मट हा रोग आहे, फूट रॉट हा जो डिसीज आहे याचा प्रादुर्भाव होणार नाही. व्हेरायटी डिलीट केलेलं आहे, रिड्यूस केलेलं आहे व्हीटचं. Next, manures and fertilizer. Then apply 10 to 15 tons of FIM per hectare before last harrowing. Recommended dose of fertilizer depend upon the cultivation methods. That is rain-fed wheat 50 kg nitrogen, 25 kg phosphorus plus 25 kg potash per hectare. तर कोरडू गहू असेल तर 50 किलो नत्र, 25 किलो फॉस्फरस आणि 25 किलो पोटॅश प्रति हेक्टरी देणं गरजेचं आहे आणि पेरते वेळेसच द्यायला पाहिजे कोरडोला. फॉर इरिगेटेड व्हीट अप्लाय 120 kg नायट्रोजन प्लस 60 kg फॉस्फरस प्लस 60 kg पोटॅश पर हेक्टर. देन दिस रिकमेंडेड डोज शुड बी गिवन. फुल डोज ऑफ फॉस्फरस पोटॅश and half dose of nitrogen be given at the time of sowing. Remaining half dose of nitrogen be given 30 to 35 days after sowing or at a tillering stage. तर विद्यार्थी मित्रांनो, तर खताची मात्रा जी आहे गव्हाची ते ओलितासाठी जास्त असते, कारण की आपण वेळेवर पाणी देत आहो आणि पिकाची चांगली वाढ होते. त्यासाठी रिकमेंडेड डोस हे जास्त पाहिजे. 120 किलो नत्र, 60 किलो फॉस्फरस, 60 किलो पोटॅश प्रति हेक्टर द्यायला पाहिजे.
आणि हे देत असताना आपण 2 हप्त्यामध्ये विभागून म्हणजेच पूर्ण फॉस्फरस पोटॅश आणि अर्धनत्राचा डोस पेरतीवेळेस द्यायला पाहिजे. राहिलेला अर्धनत्राचा डोस हे 1 महिन्यानी म्हणजे 35 दिवसांनी आपल्याला देता येतं. 30 ते 35 दिवसांनी जेव्हा टिलरिंग स्टेज असतं त्या स्टेजमध्ये आपण युरिया फेकायला पाहिजे आणि पाणी मागं सोडायला पाहिजे. अशा रीतीनं आपण खताची मात्रा या गहू पिकासाठी आपण देतो. देन इरिगेशन विचारतात 2 मार्कासाठी. wheat crop require 5 to 6 irrigation in whole growth period. Then irrigation depend upon the type of soil, season and also type of varieties. तर ओलिताचं हे कशावर अवलंबून आहे तर जमिनीवर अवलंबून आहे, सीझनवर अवलंबून आहे आणि पिकाच्या वयावर अवलंबून आहे, पिकाच्या जातीवर सुद्धा अवलंबून असतं. तर गहू या पिकाला एकूण पाण्याच्या पाळ्या 5 ते 6 देणं गरजेचं आहे पूर्ण होल ग्रोथ पिरियडमध्ये. देन इरिगेशन शुड बी गिव्ह First irrigation should be given as a pre-sowing for prevent the intensity of weed, for control the weed and it get less cost for their cultivation or control the weed. तर पहिलं पाण्याची पाळी गहू पिकाला पेरणी करण्या अगोदर द्यायला पाहिजे. त्याला आपण प्री सोईंग म्हणतो, त्याला प्री सोकिंग इरिगेशन सुद्धा म्हणतात. हे पाणी दिल्यामुळं काय फायदा होतो गव्हाला की पूर्ण तण निघून येतं. कारण गहू या पिकामधला तणाचा बंदोबस्त करण्यासाठी फारच अवघड असतं, कारण की पीक फार जवळ असतं. पूर्ण शेतच खुरपून काढावं लागतं. कारण आंतर मशागतीची कामं म्हणजे कोळपणी करता येत नाही, तर खुरपणीच करणं गरजेचं असतं. पूर्ण शेत खुरपण्यासाठी मजूर जास्त लागतात आणि ते मजूर बसून खुरपत असल्याने पीकसुद्धा मोडतं. यासाठी आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. पेरणी करण्या अगोदर आपण पाणी देऊन नंतर पेरणी करायला पाहिजे, कारण पाणी दिल्यानंतर 3-4 दिवसामध्ये पूर्ण बियाणं वापून निघतं तणाचं आणि आपण एक कोळपणी करायला पाहिजे, पाडी द्यायला पाहिजे. त्यामुळं पूर्ण तण जळून जाणार आणि पुन्हा पेरणी केलं की अगोदर गहू निघणार. गहू चांगलं वाढ झाल्यानंतर मग तणाचा प्रादुर्भाव जास्त होत नाही. रिमेनिंग ॲट 8 to 10 days इंटरवल. नंतर तर पाण्याच्या पाळ्या जे आहेत ते 8 ते 10 दिवसाच्या अंतराने द्यायला पाहिजे. Then this irrigation should be given at a critical growth stages, that is a crown root initiation, tillering stage, jointing stage, flowering stage, grain formation stage. These are the critical growth stages. Then crown root initiation stage is a very critical growth stage among all stages. तर crown root initiation हे फारच स्टेज हे महत्त्वाची आहे. या स्टेजमध्ये जर ओलावा कमी पडलं तर त्याला मुळं येणार नाही, मुळं व्यवस्थित नाही तर फुटवे येणार नाही, फुटवे नाही तर उत्पादन एकदम कमी मिळतं. तर हे सगळे स्टेज महत्त्वाचे आहेत, पण त्यामध्येही सगळ्या स्टेजपेक्षा क्रॉन रूट इनिशिएशन हे फारच सेन्सिटिव्ह आहे. या स्टेजमध्ये जमिनीमध्ये ओलावा असणं फारच गरजेचं असतं. याला मुकुटमुळे म्हणतात. क्रॉन रूट इनिशिएशन म्हणजे मुकुटमुळे येणं. तर या स्टेजमध्ये ओलावा असणं आवश्यक आहे. नेक्स्ट इंटरकल्चरिंग नाही, रिड्यूस झालेलं आहे. हार्वेस्टिंग विचारतात. व्हीट क्रॉप रेडी फॉर हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग लिहित असताना सगळ्यात अगोदर त्याचं ड्युरेशन लिहिणं गरजेचं आहे. तर त्याला अर्धा मार्क असतं, कारण प्रत्येक पॉईंटला हे अर्धा मार्क असतं. तर ड्युरेशन महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात अगोदर असं लिहायला पाहिजे व्हीट क्रॉप रेडी फॉर हार्वेस्टिंग 4 to 4.5 month आफ्टर सोईंग. आणि ते ड्युरेशनमध्ये लिहायचं असेल तर 120 to 135 days आफ्टर सोईंग असं लिहायला पाहिजे. देन दुसरं लिहायला पाहिजे मॅच्युरिटी साईन. तर मॅच्युरिटी साईनमध्ये काय लिहिणार आपण? होल प्लांट लिव्स टर्न येलोइश इन कलर, बॉटम लिव्स ड्राईड, ग्रेन्स बिकम ड्राईड, 18 to 22% मॉइश्चर असं लिहिणं गरजेचं आहे. तर पिवळं पीक होतं, खालचे पानं वाळून जातात, धान्य इझिली रिमूव्ह होतं त्या ग्लूम्समधून आणि धान्याचा ओलावा हे 18 ते 22% असतं. अशा वेळेस आपण हार्वेस्टिंग करायला पाहिजे. हार्वेस्टिंग शुड बी डन कट डाऊन द प्लांट ॲट अ ग्राउंड लेवल बाय द हेल्प ऑफ शार्प सिकल. Then harvested plant tied with bundle and dried into the sun heat. Then dried bundle used for threshing. Threshing should be done by power thresher machine, and nowadays mechanical or combined harvesters are available, and then all operations should be done at a time. तर असं लिहित असताना आपण व्यवस्थित लिहायला पाहिजे. जसं आपण शेतामध्ये उभं आहो, एक आपण ते सगळ्यात अगोदर काय करतो आपण मॅच्युरिटी साईन बघतो, त्यानंतर आपण पीक
कट करतो, कट केले की त्याला एकतर जमा करतो आणि 1-2 दिवस त्याला वाळायला ठेवतो आणि नंतर वाळल्यानंतर त्याला काय करतो आपण थ्रेशिंग करतो थ्रेशर मशीननं. आता ते बिटिंग राहिलं नाही, ट्रॅम्पल राहिलेलं नाही, म्हणजे खडे राहिले नाही, आता डायरेक्ट मशीनानं. आता या मशीनच्या ऐवजी आणखीन एक निघालं की मेकॅनिकल हार्वेस्टर आहे, कंबाईन हार्वेस्टर म्हणतात त्याला. तर ते हार्वेस्टरनं कट होतं, थ्रेशिंग होतं, विनोईंग होतं आणि स्वच्छ धान्य बॅगमध्ये भरलंही जातं. एवढे सगळेच कामं ॲट ए टाईम होतात. तर सर्रास शेतकरी आता या कंबाईन हार्वेस्टरचा वापर करून आणि कमी खर्चात होतं. हे मजुरं ओंब्या ठेवणे आणि नंतर ते जमा करणे, वाळायला ठेवणे, हे सगळं कुटाणं होतं. यासाठी थोडं ढगाळ वातावरण असेल तर आपण एक कंबाईन हार्वेस्टर लावून आपण हार्वेस्टिंग करतो. देन yield डिपेंड अपॉन द कल्टिवेशन मेथड, that is rain-fed wheat 6 to 9 क्विंटल पर हेक्टर and then irrigated wheat 25 to 40 क्विंटल पर हेक्टर. जर कोरडू असेल तर 6 ते 9 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. तेच ओलिताचा गहू असेल तर 25 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. देन मॅक्झिकन व्हेरायटीज 40 to 50 क्विंटल पर हेक्टर. त्याचबरोबर मॅक्झिकन व्हेरायटी असेल तर 40 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट पेस्ट, व्हाईट ॲन्ड्स मीन्स टर्माइट, कटवर्म्स, स्टेम बोरर अँड रॅट. तर दिज आर द इम्पॉर्टंट पेस्ट. कारण व्हीट क्रॉपवरचं प्लांट प्रोटेक्शन रिड्यूस झालेलं नाही, बाकी पिकाचं झालेलं आहे. तर हे लिस्ट आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि काही वेळेला हाऊ टू कंट्रोल रॅट असे विचारतात. देन इम्पॉर्टंट डिसीजेस, रस्ट, फ्लॅक्स स्मट, लूज स्मट, फूट रॉट, दिज आर द इम्पॉर्टंट डिसीज ऑफ व्हीट. या रस्टचा सिम्पटम आणि कंट्रोल मेजर 3 मार्कासाठी विचारतात विद्यार्थी मित्रांनो. तर या पद्धतीनं व्हीट क्रॉप तुम्ही करायचं आहे. व्हीट क्रॉप हे 8 मार्कासाठी विचारतात किंवा 3 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी तरी विचारणार. अशा रीतीनं हे पॅटर्न असणार आहे. तर आपण बघत राहू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पॅडी क्रॉप बघणार आहोत. तर काही कमेंट्स करा, काही प्रॉब्लेम असेल तर जास्त डिटेल होत असेल तर तसं सांगा. जर आणखीन समजून सांगायचं असेल तर तेही कमेंट्स करा. तर जर असंच पाहिजे असेल तर असंही आपण ठेवूया. तर पूर्ण चॅप्टरवर आपण रिव्हिजन घेणार आहोत. बघत राहा, नोट करत चला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नीटचा अभ्यास करत असाल, तुम्हाला जास्त वेळ मिळत नसेल तर तुम्ही फक्त दिवसातून 20-25 मिनटं काढा क्रॉप प्रोडक्शनसाठी. आहे ना, खान्स क्रॉप अकॅडमी चॅनल तुमच्यासाठी काढलेलं आहे. तर इतर क्रॉप सायन्सच्या विद्यार्थ्यांनाही सांगा. तुमचे मित्र असतात, तुम्ही नांदेडला क्लास करत असाल, लातूरला किंवा पुणे, मुंबई, जिथं कुठं असाल तुम्ही, तर ग्रुप असेल तुमचं, त्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आपला रिव्हिजन क्लास सुरू झालेला आहे. थँक्स. जय जवान जय किसान.